दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा। पत्नीनेच केला पतीचा गळा आवळून खून, पत्नीचा बनाव केला पोलिसांनी काही तासातच उघड। जायखेडा पोलिसांची धमाकेदार कामगिरी सटाणा। आपल्या पतीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मोटारसायकलवर बसवून घेऊन गेले व त्यांचा खून करून त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागे टाकून गेले असल्याचा बनाव रचून तांडव रचणाऱ्या पत्नीचा बनाव जायखेडा पोलिसांनी अवघ्या काही तासातच उघड करून पत्नीला बेड्या ठोकल्या। एव्हर्डन्स याबाबत जायखेडा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की बागरान तालुक्यातील दरेगाव येथील कैलास पवार याचा मृतदेह त्याच्याच घराचा मागील बाजूस आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती। याबाबत जायखेडा पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे वृत्त समजताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी आपले सर्व कसपणाला लावून घटनेचा तपास सुरू केला होता। पोलीस यंत्रणा तपास करीत असताना मयत कैलास पवार यांची पत्नी मनीषा कैलास पवार हिच्या संशयास्पद हालचाली दिसत होत्या। ही बाब हेरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी अंत्यविधी झाल्यानंतर पत्नी मनीषा पवार हिला ताब्यात घेतले। मनशान मयत कैलास पवार याची पत्नी मनीषा पवार हिस पोलिसांनी हिसका दाखवला असता तिने खून केल्याची खळबळजनक कबुली दिली। याबाबत तिने आपल्या जबाबात असे सांगितले की तिचा पती हा कधीही मद्यपान करीत नव्हता, पण काही दिवसापूर्वी त्याने यथेच्छ मद्यपान करून मनीषा पवार तिच्या चरित्रावर संशय घेऊन जबर मारहाण केली होती। या गोष्टीचा राग मनात धरून रात्रीच्या वेळी पती झोपी गेल्यानंतर तिने खाटच्या दोरखंडाने गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह घरातच ठेवला व पती कुठेतरी गेला असल्याचा बनाव रचला व दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागे नेऊन पतीचा अज्ञात इसमांनी खून केला असल्याचा बनाव रचला। खरा पण पोलिसांचे सुतावरून स्वर्ग गाठत तिला अवघ्या काही तासातच बेड्या ठोकल्या। दिंडोरी वृत्तांत न्यूज ब्युरो रिपोर्ट। दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।